नमस्कार, वेलकम टू लिटल स्टार. सध्या आपण लिटल स्टारवर श्री विष्णू यांच्या विविध अवतारांची माहिती करून घेत आहोत. आत्ता आपले मत्स्य अवतार आणि दुसरा कुर्मा अवतार यावरच्या गोष्टी झाल्या आहेत. तर आजची तिसरी गोष्ट आहे वराह अवताराची. पुराणांमध्ये वराह अवताराची कथा, वराह अवताराची सुरुवात भगवान विष्णूंच्या द्वारपालापासून होते. भगवान विष्णू वैकुंठात राहत होते. वैकुंठाचे रक्षण जया आणि विजया या दोन द्वारपालांकडे होते. त्यांना भगवान विष्णूवर खूप प्रेम वाटायचे. ते त्यांचे रक्षण देखील करायचे. याचा त्यांना सन्मान वाटायचा. भगवान विष्णूंना भेटण्यासाठी येणारे तिथे बरेच लोक असत, देव असत, असुर असत. ज्याला काही तक्रार असे अशा प्रत्येक व्यक्तीला भगवानांचे दर्शन घडवणे हे जया आणि विजयाचे काम होते. त्यांना माहिती होते की भगवान विष्णूंचा वेळ हा मौल्यवान आहे, तो वाया जाता कामा नये. एके दिवशी भगवान ब्रह्मदेवांचे 4 पुत्र विष्णूंना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी वैकुंठामध्ये आले. त्यावेळी भगवान विष्णू विश्रांती घेत होते. जय आणि विजया नावाच्या 2 रक्षकांनी त्या मुलांना प्रवेशद्वारात प्रवेश करण्यापासून थांबवले. भगवान ब्रह्मदेवांचे पुत्र ते तर रागावले आणि त्यांनी जया आणि विजया यांना पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेण्याचा शाप दिला. थोड्या वेळाने काहीतरी आवाज ऐकू येतोय असं वाटून भगवान विष्णू मग बाहेर आले. त्यांनी सांगितलं की बाबा हे त्यांचे कर्तव्य करतायत. पण ब्रह्मदेवांचे पुत्र काही ऐकले नाहीत. ते निघून गेले आणि त्यांनी त्यांचा शापही तसाच ठेवला. मात्र आता जया आणि विजया यांनी भगवान विष्णूंना विनवणी करण्यास सुरुवात केली. आता भगवान विष्णू म्हणाले की मी शाप तर मागे घेऊ शकत नाही, पण त्यामध्ये थोडंसं तुम्हाला बदल सुचवू शकतो. तुम्हाला 3 अवतार माझे शत्रू म्हणून पृथ्वीवर घ्यावे लागतील किंवा 7 अवतार माझे मित्र म्हणून पृथ्वीवर तुम्हाला घेता येतील. आता त्या द्वारपालांनी 7 आणि 3 या आकड्यांमध्येच गोंधळ केला आणि त्यांनी 3 अवतार शत्रूचे मागितले आणि हा त्यांचा शाप अशा रीतीने सुरू झाला. आता यानंतरच त्या दोघांना मानवी रूपात पृथ्वीवर पहिल्यांदा जन्म मिळाला, हिरण्यकश्यप आणि हिरण्यकश या 2 भावांच्या रूपामध्ये. हिरण्याक्ष हा ब्रह्मदेवांचा एक महान भक्त होता. त्याने वर्षानुवर्षे पुढे ब्रह्मदेवांची पूजा केली. त्याला देवांनी वरदान देखील दिले आणि या वरदानांमुळे त्याला अमरत्वाची खात्री मिळाली. आता पृथ्वीवर लोकांवर आणि देवदेवतांवर देखील तो अत्याचार करू लागला. त्याची शक्ती दिवसेंदिवस वाढतच गेली. तो असा राक्षस होता की आपली पृथ्वी माता देखील त्याच्या नावाने थरथर कापू लागली. तो ओरडला की आकाश फाटत असे, असे पुराणांमध्ये लिहिले. हिरण्याक्षाने मग इंद्रांच्या राजवाड्यावर आक्रमण केले. देव देखील सर्व लपून बसले. शेवटी ते सर्वच भगवान ब्रह्मदेवांकडे गेले. त्यांना वंदन करून विचारू लागले, तुम्हीच आता या हिरण्याक्षाला थांबवा. सगळे चिंताग्रस्त झाले. मग शेवटी पृथ्वी मातेचे रक्षण करण्यासाठी भगवान ब्रह्मदेवांतर्फेच भगवान विष्णूंनी वराह अवतार घेतला. हा वराह अवतार पाहून ब्रह्मदेवांसोबत इतर सर्वच देव थक्क झाले. तो डोंगरा एवढा मोठा मोठा होत गेलेला प्राणी पाहताच सर्वांच्या डोळ्याचे पारणे फिटले. या वराह अवतारातील विष्णू भगवानांनी समुद्राच्या तळाशी उडी मारली. समुद्रामध्ये पृथ्वीचा शोध घेऊ लागले आणि तितक्यात हिरण्याक्ष राक्षस समुद्राच्या काठाशी आला आणि तो जोरजोरात ओरडू लागला. त्याच वेळेस त्यांनी विष्णूंना युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले आणि या युद्धामध्ये या हिरण्याक्षाचा वध करून भगवान विष्णूंनी आपल्या दातांवर ही पृथ्वी पेलत पुन्हा जागी आणून ठेवली. अशा रीतीने भगवान विष्णूंनी वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाचा वध केला आणि पृथ्वी मातेला वाचवले. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.